तर रवींद्र वायकर हे देखील मुंबई उत्तर पश्चिमचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि ते सुद्धा थोड्याच वेळात आपला अर्ज दाखल करतायत। वायकर हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेत। भाजपचे आमदार अमित साटम हे त्यांच्या सोबत आहेत आणि गजानन कीर्तिकर सुद्धा आत गेलेले आहेत। रवींद्र वायकर आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत। मात्र महायुतीचे इतर कोणी मोठे नेते आज त्यांच्या सोबत दिसत नाहीयेत। थोड्याच वेळात रवींद्र वायकर हे आपला उमेदवारी अर्ज भरतील। अमित साटम आणि गजानन कीर्तिकर हे रवींद्र वायकर यांच्या सोबत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत वांद्रे इथल्या रवींद्र वायकर आणि तिथे ते आपला उमेदवारी अर्ज भरतील। अतिशय साध्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन कोणतेही न करता रवींद्र वायकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। आणि माझं कर्तव्य आहे की माझा उमेदवार त्याला संपूर्ण ताकद देऊन त्याला निवडून आणणं आहे आणि त्याला जेवढं म्हणून मॉरल सपोर्ट करता येईल। म्हणजे आज माझं कर्तव्य आहे की उमेदवारी दाखल करायला रवींद्र वायकर आले, त्यांच्यासोबत मला जायचं। शुभेच्छा असतील की नाही अमोल कीर्तिकर यांच्या मागे? शुभेच्छा सगळ्या उमेदवारांना देतात। सगळे राजकीय पक्ष जे असतात, सगळ्या राजकीय पक्षाचे उमेदवार असतात, जे भेटतात त्यांना शुभेच्छा देतात। पहिल्यांदाच बघायला मिळत आहे की वडील जे आहे ते मुलाच्या उमेदवारी अर्जाला येत नाही, परंतु त्याच्या विरुद्ध जो उमेदवार आहे त्याच्या अर्ज भरायला महाराष्ट्राच्या भारताच्या इतिहासात कदाचित पहिलंच होत असेल। आज तुमच्या मनात काय भावना आहे, काय वाटतंय तुम्हाला? नाही बघा, मी अनेक वेळेला सांगितलं, आज पुन्हा सांगतो की मी युती धर्म पाळलेला माणूस आहे। राजधर्म म्हणतात तो पाळलेला आहे। तुम्ही म्हणतात ते धर्मसंकट आहेच, परंतु त्याच्यापेक्षा राजकारणामध्ये कर्तव्य पार पाडणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते मी पाळत आलेलो आहे आणि त्या पाळण्यासाठी मी आज रवींद्र वायकरच्या उमेदवारीसाठी आलेलो। मुंबईमध्ये काय स्थिती राहील असं तुम्हाला वाटतंय? 6 जागा आहेत, आमच्या 6च्या 6 येणार जागा। ओके, थँक्यू। थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। प्रणाली, रवींद्र वायकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। कोण कोण आहेत महायुतीचे उमेदवार, महायुतीचे नेते त्यांच्या सोबत, आणि अगदी साध्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता, तर त्याबद्दल काय सांगाल? मगाशी आपण बघितलं होतं की रवींद्र वायकर यांच्या बरोबर फार कोणी आपल्याला दिसलं नाही। रवींद्र वायकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले 20 मिनिटं, त्यांनी तिथे त्यांचा अर्ज जो काही लिहायचा असतो किंवा बाकी ज्या काही तांत्रिक गोष्टी असतात त्या त्यांनी पूर्ण केल्या। त्यानंतर ते बाहेर आले आणि पुन्हा एकदा जी महायुतीची जी रॅली आहे, म्हणजे खरं तर उज्ज्वल निकम यांच्यासाठी जी रॅली होती ज्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सहभागी झाले होते, त्या रॅलीमध्ये ते गेले आणि त्यानंतर आता रवींद्र वायकर आणि उज्ज्वल निकम हे एकमेकांच्या मागोमाग आलेले आहेत। दोघेही उमेदवार जे आहेत ते वर गेलेले आहेत। त्यांच्याबरोबर भाजपचे आमदार आहेत। अमित साटम आपण बघितलं, त्यानंतर पराग अळवणे आपल्याला बघायला मिळाले। शिवसेनेच्या वतीनं शीतल म्हात्रे या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळाला। गजानन कीर्तिकर सुद्धा आतमध्ये जाऊन बसलेले आहेत। त्यामुळे मघाशीचं चित्र आणि आताच्या चित्रामध्ये थोडासा फरक नक्कीच दिसून येतोय। आता कुठेतरी रवींद्र वायकर हे एकाकी नाही असं दिसून येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर शिवसेनेचे आणि भाजपचे काही जे आमदार आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। बिलकुल, धन्यवाद प्रणाली या माहितीसाठी।